जिल्हाधिकारी कार्यालय अहमदनगर तलाठी संवर्ग पदभरती परीक्षा 2016 डी कोड दिलेला आहे इथं. वेळ 11 ते 12:30. गुण एकूण 200. 100 प्रश्न असतील. प्रत्येकी 2 गुण असतील. 200 गुणांची परीक्षा असेल. यामध्ये प्रश्न क्रमांक 1 आता आपण बघू शकतो. रिराईट द फॉलोइंग सेंटेन्सेस युजिंग द सिम्पल पास्ट टेन्स. खाली एक विधान दिलेलं आहे, त्याचं पर्यायामधील अचूक सिम्पल पास्ट टेन्समधलं विधान आपल्याला ओळखायचं आहे. एव्हरी मॉर्निंग सी lays the child gently on the grass and then lies down beside her. यामध्ये तुम्हाला खाली वाक्य दिलेले आहेत. मी तुम्हाला सिम्पल पास्ट टेन्स डायरेक्ट वाक्य सांगतो. यामध्ये पर्याय क्रमांक प्रश्न 1चं उत्तर येईल, ते पर्याय क्रमांक 2 बी उत्तर येईल. यामध्ये एव्हरी मॉर्निंग सी laid the child gently on the grass and then lay down beside her. हे याचं उत्तर येईल. पर्याय क्रमांक 1 प्रश्न क्रमांक 1चं उत्तर पर्याय क्रमांक बी 2 आहे. आता प्रश्न क्रमांक 2 आपण बघू शकतो. रिराईट द फॉलोइंग सेंटेन्सेस इन द प्रेझेंट परफेक्ट टेन्स. खाली एक वाक्य दिलेलं आहे, पुढे बघू आपण. हू स्वीप्स दीज रोड्स हा प्रश्न दिलेला आहे आणि आपण काय करायचं, याचं प्रेझेंट परफेक्ट टेन्स आपल्याला शोधायचं आहे. यामध्ये बघू. याचं पण तुम्हाला मी डायरेक्ट उत्तर सांगतो. याचं उत्तर जे येईल, हू हॅज स्वीप्ड दीज रोड्स. पर्याय क्रमांक प्रश्न क्रमांक 2चं उत्तर येईल पर्याय क्रमांक 4, हू हॅज स्वेप्ट दीज रोड्स, असं याचं उत्तर येईल. आपण पुढे बघू शकतो. प्रश्न क्रमांक 3 आपण बघू शकतो. फिल इन द ब्लँक्स विथ आयदर द प्रेझेंट ऑर द विल ऑब्लिक शाल फॉर्म. आपल्याला विल आणि शॉल फॉर्मचं खाली दिलेल्या वाक्यामध्ये आपल्याला त्याचे फॉर्म आपल्याला बसवायचे. त्यामध्ये दिले आय डॉट डॉट माय ऑप्शन ओनली व्हेन यू डॉट डॉट युअर्स, आणि कंसामध्ये दिलेलं आपल्याला गिव्ह आणि गिव्ह. आता यामध्ये प्रश्न क्रमांक 3चं जे अचूक उत्तर येईल ते मी तुम्हाला सांगतो. प्रश्न क्रमांक 3चं अचूक उत्तर जे येईल ते सी विल गिव्ह येईल. आय विल गिव्ह माय ऑप्शन ओनली व्हेन यू हॅव गिव्हन युअर्स. पुन्हा बघा, आय विल गिव्ह माय आय विल गिव्ह माय ओपिनियन. इथं ऑप्शन नाही तर ओपिनियन आहे. आय विल गिव्ह माय ओपिनियन ओनली व्हेन, किंवा तर यू हॅव गिव्हन युअर्स. पुढे बघू शकतो आपण. प्रश्न क्रमांक 4, रिराईट द सेंटेन्सेस इन द फ्युचर. रिराईट द सेंटेन्सेस इन द फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स युजिंग द ॲडव्हर्बियल्स गिव्हन इन द ब्रॅकेट. आता आपल्याला विधान दिलेलं आहे, त्यातून आपल्याला ओळखायचं आहे. 4 नंबर बघू आपण. व्हेन यू अराइव्ह आय विल बी पिकिंग फ्रूट. कंसामध्ये दिलेलं आहे फॉर ॲट लिस्ट 2 hours, म्हणजे 2 तासापासून, असं आहे. यामध्ये आता पुढे आपण बघू शकतो 4चं जे अचूक उत्तर येईल. 4चं जे अचूक उत्तर येईल पर्याय क्रमांक 4चं अचूक उत्तर येईल. पहिलाच पर्याय येईल, व्हेन यू अराइव्ह आय विल हॅव बीन पिकिंग फ्रूट फॉर ॲट लिस्ट 2 hours, असं त्याचं उत्तर येईल. प्रश्न क्रमांक 5 बघू. चेंज द सेंटेन्सेस फ्रॉम ॲक्टिव्ह टू पॅसिव्ह व्हॉइस. म्हणजे चेंज द सेंटेन्स म्हणजे ॲक्टिव्ह पासून पॅसिव्ह व्हॉइस करायचं आहे आपल्याला. डझंट गॉड पनिश अस फॉर आवर सिन्स, असं वाक्य आहे. 5चं मग अचूक उत्तर जे येईल ते पर्याय क्रमांक सी येईल. म्हणजे आरंट. पर्याय क्रमांक 3 किंवा सी म्हणून तुला. आरंट वी पनिश्ड बाय गॉड फॉर आवर सिन्स, हे त्याचं अचूक उत्तर येईल. पुढे बघू शकतो आपण. प्रश्न क्रमांक 6, चूज द करेक्ट स्पेलिंग. करेक्ट स्पेलिंग ओळखायचं आपल्याला मध्ये. यामध्ये 6चं अचूक उत्तर जे येईल ते 3. ब्युरोक्रेसीचं स्पेलिंग काय आपल्याला बी समोर दिसते आपल्याला, CRCY शेवटला आहे ब्युरोक्रेसीचं स्पेलिंग. 7 नंबर बघा. चूज द वर्ड ऑर फ्रेज नियरेस्ट इन मिनिंग टू द की वर्ड सांगितलं. म्हणजे जवळचा शब्द ओळखायचा आपल्याला. बेनेव्हलंट म्हणजे परोपकारी, याचा आपल्याला जवळचा शब्द बघायचा. बेनेव्हलंटचा अर्थ झालेला आहे तुम्हाला. त्याचं उत्तर येतं बेनेव्हलंट म्हणजेच काय, काइंड अँड हेल्पफुल, हे त्याचं उत्तर येतं. पुढे बघू शकतो. प्रश्न क्रमांक 8, चूज द अल्टरनेटिव्ह विच इच द क्लोजेस्ट इन मिनिंग टू द अंडरलाइंड वर्ड्स इन द फॉलोइंग सेंटेन्सेस. सम पीपल आर फाउंड ऑफ लीडिंग अ सिक्वेस्टेरेड लाईफ. यामध्ये आता त्या सिक्वेस्टेरेड लाईफचं आपल्याला अंडरलाईन केलेलं त्याचं आपल्याला ओळखायचं आहे. त्यामध्ये आपण बघू शकतो
8 नंबरचं जर अचूक उत्तर बघितलं तर बी सेक्लुडेड हे त्याचं उत्तर येईल, सेक्लुडेड. पुढे बघू शकतो प्रश्न क्रमांक 9. चूज द एक्सप्रेशन दॅट एक्सप्लेन्स द गिवन वर्ड करेक्टली. यामध्ये एक्सप्रेशन्स ओळखायचे आहेत. यामध्ये शब्द दिलेला एक्सप्लिसिट. एक्सप्लिसिट म्हणजे आपण बघू शकतो इथं पर्याय क्रमांक 9चं अचूक उत्तर मी सांगतो तुम्हाला 4. म्हणजेच काय एक्सप्लिसिट म्हणजे काय, स्टेटमेंट दॅट इज ॲब्सोल्युटली क्लिअर. प्रश्न क्रमांक 10 आपण बघू शकतो. पिक द करेक्ट चॉईस फ्रॉम द वन्स गिवन बिलो. टू एक्सेप्ट पनिशमेंट ही मस्ट ॲपॉलॉगिज. ही मस्ट ॲपॉलॉगिज डॉट डॉट. आता पुढे आपल्याला वाक्य पूर्ण करायचं आहे, चॉईस करायचं आपल्याला. 10चं उत्तर मग अचूक उत्तर आपल्याला बघायचं असेल तर 10चं अचूक उत्तर ती ए. 10चं काय येईल, अचूक उत्तर ए येईल. म्हणजे ऑर ही मस्ट ॲपॉलॉगिज ऑर ही विल बी पनिश्ड हे याचं अचूक उत्तर येईल. 10चं अचूक उत्तर ए येईल. पुढे बघू शकतो आपण प्रश्न क्रमांक 11. ही सेड द अकाउंट्स वुड बी. ही सेड दॅट अकाउंट्स वुड बी क्लिअर्ड वेन ही केम बॅक. दस इन ॲक्टिव्ह व्हॉइस इज. ॲक्टिव्ह व्हॉइस काय असेल आता आपल्याला आपण बघू. यामध्ये 11चं अचूक उत्तर येईल ते पर्याय क्रमांक 3 येईल. सी ही सेड दॅट ही वुड क्लिअर द अकाउंट्स वेन ही बॅक. वेन ही बॅक हे याचं अचूक उत्तर येईल. प्रश्न क्रमांक 12 आपण बघू शकतो. चूज द वर्ड नियरेस्ट इन मिनिंग टू द की वर्ड. यामध्ये विगुअल विगुअल म्हणून आपण याला. याचं 12चं अचूक उत्तर येईल ते बी येईल. याचं काय उत्तर येईल बी. विगुअल म्हणजे जो चीट असं आपण म्हणू. प्रश्न क्रमांक 13 बघू आपण. 13. चूज द वर्ड नियरेस्ट इन मिनिंग टू द की वर्ड. पॉसिटी आपल्याला दिलेला आहे. पॉसिटीचा जवळचा अर्थ आपण शोधायचा. पॉसिटीचा जवळचा अर्थ काय, 13. 13चं अचूक उत्तर जे येईल तर बी येईल. स्कार्सिटी. पॉसिटी म्हणजे स्कार्सिटी आपण म्हणू शकतो त्याला. फिल इन द ब्लँक्स विथ सुटेबल प्रिपोजिशन्स असं म्हटलेलं आहे. वी आर लिव्हिंग डॉट डॉट द मार्केट इन अ फ्यू मिनिट्स असं म्हटलेलं आहे. 14चं अचूक उत्तर येईल ते काय, वी आर लिव्हिंग ॲट येणार. ॲट द मार्केट इन अ फ्यू मिनिट्स असं आपण म्हणू शकतो. 15. डायरेक्ट अँड इनडायरेक्ट स्पीच ऑफ द चॉईसेस गिवन बिलो. पिक द करेक्ट वन. आय सेड टू माय ब्रदर व्हाय वेर यू अब्सेंट येस्टरडे. व्हाय वेर यू अब्सेंट येस्टरडे असा प्रश्न आहे यामध्ये. याचं उत्तर काय येईल 15चं तर बघायचं असेल तर 15चं अचूक उत्तर ते येईल पर्याय क्रमांक 1 ए. आय आस्क्ड माय ब्रदर व्हाय ही हॅड बीन अब्सेंट द प्रिव्हियस डे. आय आस्क्ड माय ब्रदर व्हाय ही हॅड बीन अब्सेंट द प्रिव्हियस डे हे याचं अचूक उत्तर येईल. प्रश्न क्रमांक 16 बघू. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फ्रॉम दोज गिवन बिलो. सी वुड बी हॅपियर इफ सी डॉट डॉट ग्रेटर. 16चं अचूक उत्तर येईल जर बघायचं असेल तर 16चं अचूक उत्तर डी येईल. सी वुड बी हॅपियर इफ सी ॲडजस्टेड बेटर. इफ सी ॲडजस्टेड बेटर तर याचं येईल. पुढे बघू शकतो प्रश्न क्रमांक 17. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फ्रॉम दोज गिवन बिलो. द कॉलेज विल ब्रेक अप फॉर द समर वेकेशन डॉट डॉट अबाव वीक टाइम. याचं 17चं अचूक उत्तर येईल पर्याय क्रमांक 17चं अचूक उत्तर येईल पर्याय क्रमांक 4 येईल याचं उत्तर. द कॉलेज विल ब्रेक अप फॉर द समर वेकेशन इन अबाउट अ वीक्स टाइम. इन अबाउट अ वीक्स टाइम. प्रश्न क्रमांक 18 बघू शकतो आपण. इन इच ऑफ द ग्रुप्स ऑफ वर्ड्स गिवन बिलो वन वर्ड इज स्पेल्ड रॉंगली. चूज द वर्ड. त्यामध्ये एक शब्द चुकीचा तो आपल्याला शोधायचा आहे यामध्ये. जर मग 18चं अचूक उत्तर येईल काय, 18चं अचूक उत्तर येईल तर बी येईल. 18चं अचूक उत्तर येईल बी येईल. प्रश्न क्रमांक पुढला आपण बघू शकतो 19वा. करेक्ट द फॉलोइंग सेंटेन्स. द बॉय हॅज बीन पनिश्ड बाय द हेडमास्टर हू हॅज ब्रोकन द विंडो पेन. याचं जर अचूक उत्तर जर बघायचं असलं 19चं अचूक उत्तर येईल सी. द बॉय हू हॅज ब्रोकन द विंडो पेन हॅज बीन पनिश्ड बाय द हेडमास्टर. प्रश्न क्रमांक पुढला 20वा बघू. चूज द वर्ड मोस्ट नियरली अपोजिट
इन मिनिंग टू द कीवर्ड. म्हणजे जवळजवळ विरुद्धार्थी शब्द आपल्याला ओळखायचे येतात. प्रोफिशिएट आहे. प्रश्न क्रमांक 20. प्रोफिशिएटचा जवळचा विरुद्धार्थी शब्द कोणता असं सांगितलेलं आहे. 20 त्याचं उत्तर आहे अँगर. प्रश्न क्रमांक पुढला आपण बघू शकतो. 20चं ए उत्तर आहे. 21 बघू शकतो. चूज द वर्ड मोस्ट नियरली अपोजिट इन द मिनिंग टू द कीवर्ड. यामध्ये ट्रँकिल दिलेला आहे. यामध्ये ट्रँकिलचा विरुद्धार्थी शब्द जर बघायचा असेल तर ट्रँकिलचा विरुद्धार्थी शब्द प्रश्न क्रमांक 21चं अचूक उत्तर आहे डी ॲगिटेटेड. ॲगिटेटेड हे उत्तर त्याचं आहे. आउट ऑफ द गिवन अल्टरनेटिव्ह चूज द वर्ड विच मोस्ट क्लोजली फिट्स each definition. One who is well versed if any subject, a critical judge of any art, particularly fine arts असं म्हटलेलं आहे. यामध्ये 22चं अचूक उत्तर आपल्याला जर बघायचं असेल तर त्याचं उत्तर आहे ए कोनोनायझियर म्हणू त्याला. 23 बघू. चूज द एक्सप्रेशन दॅट एक्सप्लेन्स द गिवन वर्ड करेक्टली. आयकोनोक्लास्ट त्याचं आयकोनोक्लास्ट म्हणजेच काय आता आपल्याला बघायचं आहे. आयकोनोक्लास्ट म्हणजेच बघू आपण 23चं अचूक उत्तर. तर त्याचं उत्तर आहे बी वन हू इज अपोज्ड टू आयडल वर्शिप. वन हू इज अपोज्ड टू आयडल वर्शिप असं म्हटलेलं आहे. पुढे बघू शकतो आपण प्रश्न क्रमांक 24. डायरेक्ट अँड इनडायरेक्ट स्पीच. 23चं आपण अचूक उत्तर बघितलेलं आहे. ओके. 24चं बघू. डायरेक्ट अँड इनडायरेक्ट स्पीच ऑफ द चॉईसेस गिवन बिलो पिक द करेक्ट वन. माय फ्रेंड सेड हॅलो व्हॉट आर यू डुईंग हिअर असं म्हटलेलं आहे. तर याचं आपल्याला चेंज करायचं आहे. यामध्ये चेंज करायचं. आता 24चं अचूक उत्तर काय येईल मग बी येईल. याचं उत्तर बी येईल. माय फ्रेंड ग्रीटेड मी अँड आस्क्ड मी what I was doing there. My friend greeted me and asked me what I was doing there असं त्याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक आपण पुढला बघू. 25. चूज द अप्रोप्रिएट अल्टरनेटिव्ह टू फिल इन द ब्लँक्स असं म्हटलेलं आहे. आय रिजॉइस नॉट ओनली डॉट डॉट माय ओन सक्सेस बट ऑल्सो डॉट डॉट युअर्स. आता 25चं जर अचूक उत्तर बघायचं असेल तर त्याचं अचूक उत्तर येईल ते ए. 25चं अचूक उत्तर ए. इन अँड ॲट. आय रिजॉइस नॉट ओनली इन माय ओन सक्सेस बट ऑल्सो ॲट युअर्स हे त्याचं अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 26 बघू. अहमदनगर जिल्ह्यात खालीलपैकी कोणत्या तालुक्यात स्वातंत्र्य सेनानी सेनापती बापट यांची जन्मभूमी आहे हे तुम्हाला माहीत असेल तर उत्तर काय येईल यांचं. याचं उत्तर येईल सी. याचं उत्तर येईल सी पारनेर याचं उत्तर येईल. पुढे बघू शकतो 27वा प्रश्न. आंतरराष्ट्रीय ओझोन दिन या दिवशी जगामध्ये साजरा केला जातो. 27चं अचूक उत्तर जर बघितलं तर काय 27चं अचूक उत्तर 16 सप्टेंबर याचं अचूक उत्तर आहे. 28चं जर अचूक उत्तर बघितलं लिव्हिंग हिस्ट्री या पुस्तकाचे लेखक कोण आहेत. 28 तर लिव्हिंग हिस्ट्री 28चं जर अचूक उत्तर बघितलं तर काय तर हिलरी क्विंटन आहेत. सी आहेत. लिव्हिंग हिस्ट्री या पुस्तकाचे लेखक कोण आहेत. हिलरी क्विंटन आहेत. पुढे बघू शकतो पंगुचोलम ही लोककला व नृत्य पुढीलपैकी कोणत्या राज्याचे आहे. पंगुचोलम 29 तर 29 याचं उत्तर आहे. याचं अचूक उत्तर आहे मणिपूर. याचं अचूक उत्तर आहे मणिपूर. पंगुचोलम ही नृत्य मणिपूरचं आहे आपण म्हणू. पुढे बघू. निबलिक ही संज्ञा कोणत्या खेळाशी संबंधित आहे. 30 निबलिक 30 ही कुठल्या खेळाशी संबंधित आहे तर ही गोल्फ या खेळाशी संबंधित आहे. निबलिक ही संज्ञा गोल्फ या खेळाशी संबंधित आहे. 31 बघू. नारंगकप हे चषक कोणत्या खेळाशी संबंधित आहे. नारंगकप 31 बॅडमिंटन. कुठलं 31चं अचूक उत्तर येईल बॅडमिंटन या खेळाशी संबंधित आहे नारंगकप. बिंदुसरा धरण पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे. बिंदुसरा तुम्हाला माहीत असेल 32 तर याचं अचूक उत्तर आहे बीड. बिंदुसरा बीड. पुढे बघू शकतो आपण राष्ट्रीय महामार्ग क्रमांक NH44 खालीलपैकी कोणता आहे. 33चं अचूक उत्तर NH44 कोणता. 33चं अचूक उत्तर बघितलं तर
श्रीनगर कन्याकुमारी आहे, 33चं अचूक उत्तर सी आहे आपल्याला लक्षात येईल. 34 भारतातील पहिले मुक्त विद्यापीठ कोणत्या शहरात सुरू झाले? तर याचं अचूक उत्तर आहे हैदराबादमध्ये पहिलं मुक्त विद्यापीठ चालू झालेलं आहे. 103वी भारतीय विज्ञान काँग्रेस कोठे पार पडले? 35 म्हैसूरला 103वी विज्ञान काँग्रेस कोठे पार पडले? तर म्हैसूरला पार पडले, लक्षात ठेवायला पाहिजे आपल्याला. मॅक्सेचे पुरस्कार विजेते रजनीकांत आरोळे यांचे गाव व कर्मभूमी कोणती? 36. तर 36चं अचूक उत्तर आपल्याला बघायचं असेल तर ए येतं, जामखेड आहे. जामखेड हे त्यांचं गाव आहे, लक्षात ठेवू शकता. आर्थर मॅकडॉनल्ड व तकाकी काजिता यांना 2015चे नोबेल पारितोषिक कोणत्या विषयातील योगदानाकरता मिळाले? 37A. 37 सूत्र काही लिहे. भौतिकशास्त्र या विषयात त्यांना मिळालेलं आहे. एअरफोर्स फ्लाइंग कॉलेज ही संस्था कोणत्या शहरात आहे? तर ही संस्था जर बघितली, ही संस्था जोधपूर येथे आहे. पुढे बघू शकतो भाभा अनुसंधान संस्थेमार्फत संशोधनात्मक अणुभट्टी अप्सराची स्थापना कोणत्या देशाच्या मदतीने करण्यात आली? 39 उत्तर आहे. जर बघितलं तर ती भाभा अनुसंधान. 39 बी इंग्लंड किंवा त्याला आपण ब्रिटन म्हणू शकतो थोडक्यात. श्री उदयशंकर हे कलाकार भारतातील कोणत्या नृत्य प्रकाराकरता प्रसिद्ध आहेत? उदयशंकर जर बघितलं तर हे मणिपुरी. श्री उदयशंकर हे कलाकार भारतात कोणत्या नृत्य प्रकाराशी संबंधित प्रसिद्ध आहेत? तर 40 उत्तर डी म्हणजे मणिपुरीशी संबंधित आहेत. 1930 प्रश्न क्रमांक 41. 1930 मध्ये पहिल्या गोलमेज परिषदेचे आयोजन कोणी केले? 41. तर अचूक उत्तर जर बघितलं तर बी तर काय अचूक उत्तर बी रॅम्से मॅकडॉनल्ड आहे. चिकनगुन्या रोग टिंबटिंबूमुळे होतो असं आपण म्हणू. 42चं जर अचूक उत्तर बघितलं, चिकनगुन्या हा रोग चिकनगुन्या हा रोग 42चं अचूक उत्तर विषाणूपासून होतो. 2004च्या ऑलिम्पिक स्पर्धा खालीलपैकी कोणत्या शहरात आयोजित केली गेली? तर अथेन्समध्ये आयोजित केली गेली होती. अथेन्समध्ये, लक्षात ठेवा, अथेन्समध्ये आयोजित केली होती. पुढे बघू शकतो आपण निघोज अहमदनगर येथील टिंबटिंब नदीच्या पात्रात रांजणखळगे आढळतात. 44चं अचूक उत्तर असेल तर ते आहे 44चं अचूक उत्तर आहे ते ए कुकुडी आहे. काय कुकुडी आहे. 45 जर बघितलं, औष्णिक विद्युत केंद्रासाठी प्रसिद्ध असलेली कोराडी व खापरखेडा या ठिकाणी कोणत्या जिल्ह्यात आहे? सगळ्यांना माहीत असेल तर काय हे कुठं आहेत? हे नागपूर इथं आहेत. हे कुठे आहेत? नागपूरला आहेत. नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी खालीपैकी कोण आहेत? तर त्यावेळी 2016 मध्ये कोण होते आपल्याला माहीत असायला पाहिजे. 46चं उत्तर काय बी मुख्य कार्यकारी अधिकारी म्हटलेले आहेत. इथं काय मग अभिताम कांत हे आहेत. पुढे बघू शकतो आपण नेपाळ, भूतान, चीन या 3 देशाच्या सीमा भारतातील टिंबटिंब राज्यास भिडलेले आहेत. 47चं उत्तर सी सिक्कीम देशाचे भेटलेले आहेत. सलाल परियोजना कोणत्या राज्यात स्थित आहे? सलाल परियोजना 48चं अचूक उत्तर आहे ही जम्मू काश्मीर. पुढे बघतो G20 या सदस्य राष्ट्राची शिखर परिषद सन 2015 मध्ये कोणत्या देशात आयोजित केली होती? 49चं अचूक उत्तर आहे तुर्की. इथं G20 परिषद आयोजित केली होती. महाराष्ट्रातील पहिले महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ कोठे स्थापन झाले आहे? 50चं अचूक उत्तर जर बघितलं तर कुठं आहे ते डी नागपूरला स्थापन झालेलं आहे. 1 ते 63 पर्यंत सर्व विषम संख्यांची बेरीज घेते. तर याचं उत्तर तुम्ही काढू शकता. तुम्ही जर गणित सोडवला तर गणित सोडून बघू शकता, उत्तर काढू शकता. 1 ते 63 1 ते 63 पर्यंत सर्व विषम संख्यांची बेरीज घेते. 51चं अचूक उत्तर येईल 1024 याचं उत्तर येतं. प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी कोणती संख्या येईल? 52. तर याच्या 52चं उत्तर जर बघायचं असेल
तर डी आहे 4718 ही उत्तर येईल. यामध्ये बघा रिकाम प्रश्नचिन्ह दिले ते ओळखायचे. 11, 5, 20, 12, 38, प्रश्नचिन्ह 74, 54. तर 53 अचूक उत्तर येईल सी. 26 हे याचं उत्तर येईल. सोडून बघू शकता तुम्ही. 13, 17, 25, 32, 37 प्रश्नचिन्ह शेवट दिलेलं आहे. त्यामध्ये तुम्ही बघू शकता 54चं अचूक उत्तर जर असेल तर बी येईल. काय 54चं अचूक उत्तर 54चं अचूक उत्तर येईल ते बी येईल. बी येईल हे लक्षात ठेवा. 47 पुढे बघू शकतो आपण. पुढील मालिका पूर्ण करा. 9/2, 13/3, 7/4, 12/4, 5/7 डॉट डॉट पुढे केलेला आहे. पुढील मालिका आपल्याला पूर्ण करायची. याचा अचूक उत्तर मी सांगू शकतो 55 काही येईल. पहिलंच 11/5 येईल. 11/5 याचं अचूक उत्तर येईल. आता 56 दिलेलं आहे. वर्तुळ दिलेलं आहे. 74, 136, 69, 105, 114 डॉट डॉट दिलेलं आहे. 85, 101 असं दिलेलं आहे. आणि आपल्याला त्या डॉट डॉटच्या ठिकाणी प्रश्नाच्या ठिकाणी रिकामी जागा ओळखायची. 56चं अचूक उत्तर जे येईल ते सी. तर त्याचं अचूक उत्तर 0 येईल. लक्षात ठेवा. आता यामध्ये दिलेल्या खालील मालिका पूर्ण करा. AEF 112, BGH 177, CIG 244 आणि डॉट 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 केलेलं आहे. 57चं अचूक उत्तर मी तुम्हाला डायरेक्ट सांगतो 57 बी. 57 काय येईल? 57चं अचूक उत्तर येईल बी. DK आहे 313, DK आहे 313 आहे त्याचं उत्तर येईल. पुढे बघू शकतो D 164, C 111, E 155, G छेद प्रश्नचिन्ह याचं अचूक उत्तर 58चं तुम्ही बघू शकता. 58चं अचूक उत्तर येईल ते डी येईल. 203 हे याचं उत्तर अचूक येईल. लक्षात ठेवू शकता. 202 डॉट 02 डॉट 22 डॉट 20 220 डॉट डॉट असं आहे. तर त्या प्रत्येक रिकाम ठिकाणी जागी यातला प्रत्येक अंक बसतो पर्यायातला. तो तिथं कोणता बसू शकतो? 59चं उत्तर जर बघितलं सी. सगळ्या ठिकाणी 2 2 2 बसतात. 202 नंतर इथं 2 येईल. इथं 202 नंतर इथं 2 येईल. इथं 2 येईल. इथं 2 येईल आणि या कडेला पण 2 येईल. आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. एका सांकेतिक भाषेत बँक हा शब्द 25, 10, 11 असा लिहितात. तर त्याच भाषेत पुणे हा शब्द कसा लिहू शकतात? 60चं अचूक उत्तर मी सांगतो तुम्हाला. तुम्ही सोडून बघू शकता. 60चं अचूक उत्तर येईल ते पर्याय क्रमांक 1 येईल. 162, 5105 हे याचं अचूक उत्तर. 61 बघू शकतो आपण. प्रश्न तुम्हाला दाखवू शकतो मी तुम्हाला. इथे यश उत्तरेकडे 10 किलोमीटर चालत गेला. नंतर तो दक्षिणेकडे 6 किलोमीटर चालत गेला. नंतर तो पूर्वेकडे 3 किलोमीटर चालला. सर्वोदयाच्या ठिकाणापासून यश किती अंतरावर कोणत्या दिशेला आहे? 61चं अचूक उत्तर आपण बघू शकतो. तर डी. 61चं अचूक उत्तर काय? डी. 5 किलोमीटर ईशान्येला तो गेलेला आहे आपण बघू शकतो. रीटाने मुलीला सांगितले की मी काल समुद्र किनाऱ्यावर ज्या मुलीला भेटले ती माझ्या मित्राच्या आईच्या दिराची सर्वात लहान मुलगी होती. त्या मुलीचे रीटाच्या मित्राशी नाते काय? असा 62वा प्रश्न याचा अचूक उत्तर. 62चं जर अचूक उत्तर बघितलं तर बी. चुलत बहिणी याचं उत्तर येतं. 63 बघू शकतो आपण. मुला मुलींच्या रांगेत सलील पहिला असून मोना शेवटची आहे. बेला बरोबर मध्यावर उभी आहे. गिरीश बेलापासून 5वा, मोनापासून 7वा आणि सलीलपासून 15वा आहे. रांगेत एकूण किती मुले मुली आहेत? असा प्रश्न आहे 63वा. 63चं उत्तर सोडून बघू शकता. 63चं उत्तर मी सांगतो तुम्हाला काय येईल. तर सी याचं उत्तर 21 हे याचं उत्तर येईल. आता जर ईशान्येला दक्षिण म्हटले व पूर्वेला नैऋत्य म्हटले तर आग्नेयला काय म्हणाल? 64चं अचूक उत्तर जे आहे ते बी आहे. पश्चिम म्हणू शकतो आपण त्याला. एका दोलकाच्या घड्याळाला 10 वाजता 10 टोल देण्यास 10 मिनिटे लागतात. तर त्याला 11 वाजता 11 टोल देण्यास किती वेळ लागेल? 65चं अचूक उत्तर जर बघितलं तर ते 11.1/9 मिनिट हे लागेल. पुढे बघू शकतो. अस्मिताचा भाऊ 28 नोव्हेंबर 1985 रोजी जन्माला. तर त्याचे 20 सप्टेंबर 2005 पर्यंत वय किती? याचं अचूक उत्तर मी सांगतो. तुम्ही थोडं सोडून बघू शकता. 66चं अचूक उत्तर आहे ते येईल. 19 वर्ष 9 महिने 23 दिवस हे याचं अचूक उत्तर आहे. एका वर्षी गांधी जयंती शुक्रवारी आले होते. तर त्या वर्षी स्वातंत्र्य दिन कोणत्या वारी आला असेल? 67चं अचूक उत्तर जे येईल ते आपलं लक्षात ठेवा. शनिवारी येईल. 68 बघू शकतो आपण. प्रत्येक तासाला घड्याळात ज्यावेळी जितके वाजले असतील तितके टोल पडतात. म्हणजे 1 वाजता 1 टोल, 2 वाजता 2 टोल, याप्रमाणे 24 तासात किती टोल पडतील? तर याचं अचूक उत्तर आहे 156 टोल पडतील 24 तासात. एक माणूस त्याच्या मुलाला म्हणाला, तुझ्या जन्माच्या वेळी माझे वय तुझ्या आजच्या
वय इतके होते. जर त्या माणसाचे आजचे वय 38 वर्ष असेल तर त्या मुलाचे 5 वर्षापूर्वीचे वय किती होते? 69चं अचूक उत्तर जर बघायचं असेल तर 14 वर्ष होतं. लक्षात ठेवू शकतो आपण. 10 वर्षापूर्वी वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या 3 पट होते. 10 वर्षानंतर वडिलांचे वय मुलाच्या त्यावेळच्या वयाच्या दुप्पट होईल. तर त्याच्या आजच्या वयाचं गुणोत्तर किती? 70चं अचूक उत्तर येईल. 70चं बी लक्षात ठेवा. 7-3 हे गुणोत्तर असेल. लक्षात ठेवा. पुढे बघा विधानं दिल्यात. यामध्ये व्हेन ऑपरेटरद्वारे सोडवायचे आहेत ते. तुम्हाला सराव झाला असेल तरी पण मी उत्तर सांगतो. काही रस्ते झाडे आहेत, सर्व सायकली झाडे आहेत. या विधानांच्या माहितीच्या आधारे खालील कोणते विधान निश्चित सत्य आहे? ए. काही झाडे सायकली आहेत. बी. काही रस्ते सायकली आहेत. सी. काही सायकली रस्ते आहेत. आणि डी. सर्व झाडे रस्ते आहेत असं सांगितले. तर याचं 71चं जर अचूक उत्तर जर बघायचं असेल तर हे याचं उत्तर येईल ए. काही झाडे सायकली आहेत हे याचं उत्तर येईल. 8-18 या संख्यांच्या भूमितीमध्ये किती? 72 बघा. 72 जर उत्तर बघितलं 72 जर उत्तर बघितलं तर बी येतं. 12 येतो भूमितीमध्ये 8-18चा. एका वर्गातील मुले व मुली यांचे गुणोत्तर 7:5 आहे. जर वर्गात एकूण 75 मुली आहेत तर त्या वर्गात विद्यार्थ्यांची एकूण संख्या किती? 73चं अचूक उत्तर बघितलं तर सी. 73चं अचूक उत्तर बघितलं तर सी 180. पुढे बघा. एक पाण्याची टाकी ए नळाने 8 तासात भरते व बी या तोटीने 12 तासात रिकामी होते. जर नळ व तोटी एकाच वेळी सुरू केली तर ती टाकी किती वेळात भरेल? 74चा प्रश्न. 74चं उत्तर आहे ते ए आहे. 24 तास लागतील त्यासाठी. ए ने एक मोबाईल बी ला 20% नफ्याने विकला. तोच मोबाईल बी ने 25% नफ्याने सी ला विकला. जर तो मोबाईल सी ला 15,000 रुपयास मिळाला तर त्या मोबाईलची मूळ किंमत किती? 75चं उत्तर येईल. 75चं अचूक उत्तर येईल डी. 10,000 रुपयाला मूळ किंमत त्याची असेल. महाप्राण असणारे व्यंजन ओळखा. 76 तुम्हाला माहीत असेल. मराठी सोपा विषय चालेल. 76चं अचूक उत्तर काय? महाप्राण. तर याचं अचूक उत्तर श आहे. उत्तर काय याचं? श हे पर्याय क्रमांक 1. कठोर असणारे व्यंजन ओळखा. 77चं अचूक उत्तर. 77चं अचूक उत्तर काय? क. कठोर काय? क आहे आपल्याला माहिती आहे. लय व्यंजन खालीलपैकी कोणत्या वर्ण प्रकारात येते? ल. 78 बघा. 78 कोणत्या वर्ण प्रकारात येते? तर दंत वर्णामध्ये येते. तुम्हाला माहित असेल बऱ्यापैकी. दंत बी उत्तर येतं लचं 78चं. चंद्रोदय या शब्दाचा संधी प्रकार. चंद्रोदय या शब्दाचा संधी प्रकार बघा काय होतो? तो स्वर संधी आहे. काय? स्वर संधी आहे. यशोधन या शब्दाचा संधी प्रकार टिंबटिंब आहे. बघा थोडा वेळ लावा. 80चं उत्तर यशोधन या शब्दाचा संधी प्रकार कुठला आहे? तर तो विसर्ग उपकार संधी आहे. काय? विसर्ग उकार संधी आहे. लक्षात ठेवा. आमचे वडील म्हणजे जमदग्नी आहेत या वाक्यात अधोरेखित शब्द कोणत्या नामाचा प्रकार आहे? 81चं उत्तर जर बघितलं तर येईल ते सामान्य नाम. काय? सामान्य नाम हे याचं उत्तर येईल. पुढे बघू शकतो आपण. गुरुजींचे वागणे मोठे प्रेमळ असते या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा नामाचा प्रकार ओळखा. यामध्ये 82चं जर अचूक उत्तर बघितलं तर ते काही बी धातू सहित नाम येईल. पुढे बघू शकतो. पुढील काव्य पंक्तीतील रस ओळखा. हे कोण बोलले बोला राजहंस माझा निजला. यामध्ये रस ओळखायचा आहे. 83चं अचूक उत्तर जर बघितलं तर काय आहे? यामध्ये काय? करुण रस आहे हे आपल्या लक्षात येईल. करुण रस. या स्थायी भावामुळे अंगावर रोमांच उभे राहणे, घाम फुटणे, कंठ दाटून येणे, रडू येणे हे जे परिणाम दिसतात त्यांना टिंबटिंब म्हणतात. तर याचा उत्तर त्यांना अनुभव म्हणतात. हे लक्षात ठेवू शकतो आपण. पुढील वाक्यातील अलंकार ओळखा. 85. चंद्र काय असे किंवा पदम या संशया तरी वाणी मधुर ऐकून कळले मुख ते असे. 85चं अचूक उत्तर जर बघितलं अलंकार यामध्ये कोणता आढळून येतो आपल्याला? तर 85चं अचूक उत्तर जे ते संसदेह हे याचं अचूक उत्तर येईल. 85चं ए पहिला पर्याय क्रमांक 1. आता 86 बघू शकतो. उपमेयजून उपमानच आहे असे जिथे वर्णिले असते तिथे टिंबटिंब होतं. 86 तुम्हाला माहिती आहे काय? तिथं सोपं आहे. तिथं काय तयार होतं?
तर उत्प्रेक्षा हा अलंकार तयार होतो आपल्याला माहीत आहे. 87 सूरजचे अक्षर मोत्याप्रमाणे सुंदर आहे या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा अलंकारिक घटक कोणता? 87 अचूक उत्तर बघितलं तर अक्षर अलंकारिक घटक काय? उपमेय आहे. उपमेय आहे. मराठी असे आमची मायबोली जरी भिन्न धर्मानुयायी असू पुरी बाणली बंधुता अंतरंगी हिच्या एक ताटात आम्ही बसू या कवितेतील वृत्ताचा प्रकार होता. 88चं अचूक उत्तर असेल. 88चं अचूक उत्तर असेल सुमंदारमाला याचं अचूक उत्तर असेल. 89 नव्या मनूतील नव्या दमाचा शूर शिपाई आहे कोण मला वठणीला आणू शकतो ते मी पाहे या कवितेतील मात्रा वृत्ताचा प्रकार ओळखा. 89 याचं अचूक उत्तर जर बघितलं तर साकी, लक्षात ठेवा साकी याचं अचूक उत्तर आहे. पुढे बघा मला ताप आल्यामुळे मी शाळेस जाणार नाही या वाक्याचा प्रकार ओळखा. 90 तर केवळ वाक्य आहे. हे काय? हे केवळ वाक्य आहे. आपल्या लक्षात येईल हे केवळ वाक्य आहे. पुढे बघू शकतो त्याचा धाकटा मुलगा आज क्रिकेटच्या सामन्यात चांगला खेळला या वाक्यातील उद्देश्य शब्द ओळखा. 91 बघा 91 बी मुलगा. 91 काय? मुलगा. उद्देश मुलगा हा त्याचा उद्देश शब्द आहे. मदत मिळवण्यासाठी तो घर फिरला या वाक्यातील अधोरेखित अभ्यस्त शब्दाचा प्रकार ओळखा. 92चं अचूक उत्तर जर असेल तर ते काय? हा शब्द काय? सी याचं अचूक उत्तर आहे. सी पूर्णाभ्यस्त शब्द आहे. घर म्हणजे पूर्णाभ्यस्त. नाम सर्वनामे विशेषणे आणि अव्यय यांना काही प्रत्यय सांगून त्यांच्यापासून बनलेल्या शब्दाला टिंबटिंब म्हणतात. तद्धिते म्हणतात. बरोबर ना? यांना काय म्हणतात? तद्धिते म्हणतात. पर्याय क्रमांक सी याचं उत्तर तद्धिते म्हणतात त्यांना. पुढे बघू शकतो 94ला अडकित्ता हा भारतीय शब्द कोणत्या अन्य प्रांतामधून मराठी भाषेमध्ये रूढ झालेला आहे? अडकित्ता 94 हे तुम्हाला माहित असेल तर काय तो कानडी शब्द आहे. तो काय? कानडी शब्द आहे. काय? कानडी शब्द आहे. पुढे बघू शकतो तंबाखू हा शब्द कोणत्या भाषेतून मराठी भाषेमध्ये रूढ झालेला? 95 तर तो आहे तो पोर्तुगीज भाषेतून झालेला आहे. आपल्याला माहित असेल. पुरणपोळी या शब्दाचा समास ओळखा. 96 पुरणपोळी शब्दाचा समास ओळखा. तर याचं उत्तर आहे लुप्तपद कर्मधारय समास. काय? लुप्तपद कर्मधारय समास. तू घरी जायचे होते या वाक्यातील प्रयोग ओळखा. तू घरी जायचे होते तर याचं उत्तर आहे कर्तृभाव संकर प्रयोग. काय? कर्तृभाव संकर प्रयोग. शिपायाकडून चोर पकडला गेला या वाक्यातील प्रयोग ओळखा. शिपायाकडून चोर पकडला गेला या वाक्यातील प्रयोग ओळखा. 98 काही नवीन कर्मणी प्रयोग. नवीन कर्मणी प्रयोग. आता पाऊस थांबावा या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. 99 सी याचं उत्तर 99 सी विद्यार्थी क्रियापद. काय? विद्यार्थी. आता पाऊस थांबावा वा वी वे असे तर विद्यार्थी म्हणजे आपल्याला माहिती. 99 सी. आता वाक्यातील नाम किंवा सर्वनाम या क्रियापदाशी जे संबंध असतात त्यांना काय म्हणतात? कारकार्थ म्हणतात. त्यांना काय म्हणतात? कारकार्थ म्हणतात. याचा उत्तर. अशा तऱ्हेने आपण आजची क्वेश्चन पेपर घेतलेले आहे. आपल्याला माहिती आहे जवळजवळ 200 गुणाची आपण क्वेश्चन पेपर घेतलेले आहे. अशाच आणखी काही क्वेश्चन पेपर बघण्यासाठी आमचं यूट्यूब चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.